कुलस्वामिनी आहेत तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीर सभेसाठी उपस्थित असणारे आदरणीय शिवसेनेचे शेतकरी नेते वासिमजी देशमुख साहेब, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय चंदा मॅडम, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेशजी गिरी, संघटक शिवकुमारजी मोखलीकर, धडाडीचे तालुका प्रमुख मारुती कावेरू, शहर प्रमुख बालाजी बनसोडे, ज्येष्ठ शिवसैनिक गणपतजी कात्रे, फिरोजी कुरेशी उपशहर प्रमुख, आदरणीय आमचे मार्गदर्शक पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त माजी उपायुक्त आदरणीय डॉक्टर रत्नाकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माझ्या सर्व प्रभागातील बंधूंनो आणि भगिनींनो आणि जमलेल्या सर्व तमाम बंधू भगिनींनो, सर्वप्रथम धर्माबाद परिसरामध्ये मटका, जुगार, सट्टा, लॉटरी, ड्रग्स, गांजा, सीएच फायनान्स ही अवैध धंदे चालून त्यामध्ये बळी पडलेल्या तरुणांचा, त्यामध्ये आत्महत्या झालेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहून आणि या सर्व अवैध धंद्यांना मूक संमती देऊन संरक्षण देणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी वाहू इच्छितो. ज्या बेअक्कली निर्बुद्ध नालायक निवडणूक कायद्यांचा शून्य अभ्यास असणारे, लग्यानं आणि वशिलानं लागलेले अधिकारी, ज्यांना अधिकारी म्हणायला लाज वाटते, ज्यांच्यामुळे मी 20 दिवस निवडणुका पुढे गेल्या, त्या गाढवांचा आणि नालायकांचा मी सर्वप्रथम धिक्कार करतो या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. उद्याची 20 डिसेंबरची निवडणूक नाहीये, ही उद्याची 20 डिसेंबरची निवडणूक सत्तेचा गैरवापर करून 20 दिवस निवडणूक पुढे ढकलून या सर्वसामान्य जनतेला वेठीला धरलं, त्यांच्या कानाखाली वाजवायचा दिवस म्हणजे 20 डिसेंबर आहे हे सांगायला वेळ कोणीतरी या ठिकाणी आलेला. निवडणुकीच्या तोंडावर मूग गिळून बसलेल्या मुख्य आमदाराला पाना फुटला. 7 वर्ष मौन बाळगून होते आमदार. पॉपकॉर्नचे जे असतात ना, मक्याच्या लाया फुटाव्या तशा फटाफट फुटायला सुरुवात झाले. या वार्डात 20 लाख, या वार्डात 40 लाख, या वार्डात 1 कोटी, या वार्डात 2 कोटी निधींचा पाऊस पडायला सुरुवात केली. अगोदरच धर्माबाद परिसरात अतिवृष्टी, बॅकवॉटरनं परेशान आहे आणि या आमदाराचा निधीचा पाऊस पडायला लागलाय. 7 वर्ष आमदार साहेब तुम्ही झोपले का? आज शोध लागला का नाल्यांचा? आज 7 वर्षानंतर शोध लागला का कुंटा गल्लीचा, मौलानी नगरचा, रामनगरचा? निवडणुकीच्या तोंडावर रामनगर आठवले, मौलानी नगर आठवले. विधानसभेत तोंड उचलून बसायला आज 7 वर्ष तुम्हाला दाखिली बसली का? राजेश पवार तुम्ही आम्हाला सांगा. अरे निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला म्हणजे काही पुरुषार्थ केला नाही. विधानसभेत प्रश्न विचारला म्हणजे काही निर्णय झाला नाही, कुठला जिर्यार निघालेला नाही.
आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सांगतात की आम्ही रामनगर, मौलाली नगर या परिसरामध्ये, साठे नगर, रमाई नगर या ठिकाणी, अरे आम्ही तर सर्व्हिस टॅक्स सुरू केला, तो तुम्ही का बंद केला हे तुम्ही आम्हाला सांगा. रील स्टार आमदार राजेश पवार, निवडणुकीच्या तोंडावर संजय गांधी निराधार योजनेची कार्यकारिणी तुम्ही पाहिली असेल. निवडणुकीच्या तोंडावर संजय गांधी निराधार योजनेची कार्यकारिणी जाहीर होते. मला वाटते जिल्हाधिकारी जे कर्णिले आहेत तर कदाचित भाजपचे कार्यकर्ते आहेत की काय असं मला वाटायला लागले. कदाचित त्यांनी सरळ सरळ भाजपचं कमळ घेऊन पुढच्या इलेक्शनला उभा राहावं राजीनामा देऊन. निवडणुकीच्या तोंडावर संजय गांधी निराधार योजनेची येते. मला सांगा राजेश पवार, एवढा मोठा आमचा तालुका, तुम्हाला भाजपचा एक साधा कार्यकर्ता मिळाला नाही. देऊन या संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद ते पूनम पवार, रणरागिनी, स्वयंघोषित बायकोला आपल्या घरामध्ये. मला सांगा, सर्व शासकीय खुर्च्यावर तुम्ही, शासकीय फलकावर तुम्ही, सर्व रस्त्यावर तुम्ही, सर्व नाल्यावर तुम्ही, सर्व संडासवर तुम्ही, सर्व टॉयलेटवर तुम्ही, सर्व मसनामध्ये तुम्ही, सर्व स्मशानात तुम्ही, आणि पायलीत बी तुम्ही, चिटव्यात बी तुम्ही, सगळीकडे तुम्ही घेऊन टाका तुमच्या घरामध्ये. मला सांगा राजेश पवार, तुम्ही कधी तोड उचकवलंय? कधी तुम्ही प्रश्न उपस्थित केला मटक्याचा? राजेश पवार, तुम्ही कधी उपस्थित केला प्रश्न सट्ट्याचा? मला सांगा राजेश पवार, तुम्ही कधी उपस्थित केला प्रश्न क्लबाचा? राजेश पवार, तुम्ही मला सांगा कधी उपस्थित केला ड्रग्सचा? राजेश पवार, मला तुम्ही सांगा कधी गांजाचा प्रश्न उपस्थित केला का? फायनान्सचा केला का? दारू शिंदीचा केला? अरे लेकरांचे खून होतात, मुर्दे पडतात. कधी नागराज रेड्डीचा किंवा आकाश कदमची SIT व्हावी, CBI चौकशी हो म्हणून तुम्ही कधी तोंड उचकवलंय का? अरे आमच्या नायगाव धर्माबाद, अरे तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ना, त्यांच्या घरी नायगाव धर्माबाद मध्ये शिंदी दारूचा आहे, चौथीचे लेकर दारू पियायला लागले. आणि तुम्ही कधी प्रश्न उपस्थित केला काय? नायगाव धर्माबादची दारूची बाटली तुम्ही कधी आडवी केली काय? तुम्ही कशाला करणार? कारण तुम्ही त्याचे लाभार्थी आहेत, मुक्त संमती आहे, म्हणून तर तुम्ही नवरा बायको दोघेही मटक्या सट्ट्याच्या डुकरांच्या होल्डिंगवर दिसता, कारण तुमची त्या ठिकाणी संमती आहे. धर्माबादचे आमदार साहेब, तुम्ही कधी प्रश्न विचारलाय काय? धर्माबादची कार्यालय देवगिरी एक्सप्रेस आल्यावर चालू होतात आणि देवगिरी एक्सप्रेस आल्यावर जातात. कधी तुम्ही प्रश्न विचारलाय? कधी तुम्ही उंटावरून शेळ्या राखणाऱ्या SDM ला, तहसीलदारला, DYSP ला, PI ला, इथल्या CO ला कधी प्रश्न विचारला? विधानसभेत प्रश्न केलाय? तुम्ही कशाला करणार? कारण तुम्हाला मटक्या सट्ट्या आणि गुत्तेदारीतून वेळ मिळाला पाहिजे का? तुम्ही फक्त एकच काम केलं, गुत्तेदारीमध्ये तुम्ही डांबराची टाकी भरली, बाकी काहीच काम केलेलं नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही बंधू भगिनींनो, तुम्ही आमदार म्हणून 5 वर्षासाठी एक आमदार निवडला, घरगडी निवडला, पण तो घरगडी निव्वळ शायनिंग आमदार निघाला. पण बंधू भगिनींनो, आपली चूक आहे. पैशाच्या जोरावर निवडून आलेला आमदार दुसरं काय करू शकणार आहे? कधी आंतरराज्य गुन्हेगारांवर मोक्या लावण्याचा तुम्ही कधी प्रश्न विचारलाय? कधी आंतरराज्य या आंतरराष्ट्रीय टोळीवर कधीतरी तुम्ही एन्काउंटर करायचा प्रश्न विचारलाय? मला सांगा आमदार साहेब, तुम्ही कधी यांच्यावर बुलडोजर फिरवण्याचा कधी प्रश्न विचारलाय? परिस्थिती काय आहे? विधानक परिस्थिती आहे देशमुखचा या धर्माबाद परिसराची. पोरगा माईचा खून करतो, भाऊ भावाचा खून करतोय, आणि ड्रग्सच्या आहारी गेलेला भाऊ आज आपल्या बापावर उठलाय, जीवावर उठलाय, त्याचा खून करू पाहतोय. आज ड्रग्सच्या आहारी गेलेला लहान भाऊ अन्नाचा हात त्यांना जेल बाहेर आला तर खुनाची भीती बापाला देतो. अरे ते शशिकांत पांचाळचं निवेदन दाखवण्यामध्ये हे ताज आहे. हे निवडणूक चालू असतानाच FIR आहे. पोलिसांच्या डोळ्यात माती पडली की काय मला माहित नाही.
हे आहे शशिकांत पानच्या चिकण्याचा घाय मोकलून रडतोय. आज पोरामध्ये तुम्ही टाकलंय, पण त्या अन्नाचा टन्ना त्याचा गन्ना कोण कापणार आहे पोलिसांना, मला सवाल आहे. आज तो बाहेर आला सांगतो की मी आल्यावर मी अन्नाला घेऊन तुमचा मुर्दा पडेल, बापाला धमकी देतोय. शशिकांत पानच्या नाव आहे, FIR आहे. आज परिस्थिती अतिशय विदारक करून ठेवलेली आहे. कुणीतरी भगिनी आहे नंबर 2 कोणीतरी भगिनी आहे मंगलताई सुंदरदास वैष्णव बैरागी, पोलीस स्टेशनच्याच नावाने दिले ना. 13/10/2025 सह्या आहे, निवेदन आहे. आपण पाहिले की ताई भगिनी न्यायाची भीक मागते वर्षानुवर्ष. उलट कधी विधानसभेत राजेश पवार साहेब तुम्ही कधी प्रश्न विचारलाय की बाई ताई तुझे मंगलताई सुंदरदास वैष्णव बैरागी तुझं काय हे अडचण आहे, कधी विषय तुम्ही तोड उचकलाय? उलट गाव गुंडाने पोलीस स्टेशन धर्माबाद यांनी तिला धमकी देतात, तिच्याकडून जबरदस्ती लिहून घेतात आणि कसलं मायभगिनीचं रक्षण करणार आहात तुम्ही? पोलीस आहात का गाव गुंडा आहात? मी तर सांगतो पोलीस स्टेशन धर्माबाद म्हणजे गाव गुंडांची थुंकी घेणारी बूट चालणारी अवलाद आहे, लक्षात घ्या. धर्माबाद पोलीस स्टेशन म्हणजे कोणाचे आहे? या अवैध धंद्यातल्या डुकरांची आणि गुंड्या आणि माफियांची बूट चाटणारी थुंकी चाटणारी ही अवलाद म्हणजे पोलीस स्टेशन धर्माबाद झालेलं मी सांगतो. कुठे गेलं सदरक्षण आहे आणि खलरक्षण आहे. आज कुठला तरी गजानन सूर्यवंशी मान आणि शेठचा फाडखाऊ नौकर, मस्ती लावलेला डुक्कर कसली दादागिरी करतोय? पोलीस आहेत का तुम्ही दलाल आहे? अरे ते दे फोटो बघा, हा बघा फोटो तुम्ही काळजीपूर्वक पहा. हे बघा हा गजानन सुरेश बरोबर डीवायएसपी ऑफिस समोर काय चाललंय बघा तुम्ही. फक्त फोटो पहा, मी पुढे सांगतो. पाहिला हा फोटो? हे काय करतात? डीवायएसपी ऑफिस धर्माबाद समोरचा फोटो आहे, समोर पोलीस अधिकारी आहेत. त्या गजानन सुरेशने डीवायएसपी ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये एक साप आहे, साप. वाईल्ड लाईफ ऍक्ट. त्या सापाच्या प्रजातीचं नाव आहे सँड बोआ, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोट्यवधी रुपयाची किंमत आहे. या सापाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. डीवायएसपी समोर शेण खाल्लं भाडू खाल्लं तुम्ही साल्यांनो, डुकरांच्या सोबत राहून. भूमाफिया परप्रांतीय गुंड धर्माबाद मध्ये मस्ती करतायत. आज प्रचारासाठी पाहिल्या डुकरांची बार्शून बाईक आणल्यात, कोल्हापूरून बाईक आणल्यात. काय चाललंय हुतात्मा गोविंदराव पानसरेंच्या कर्मभूमीमध्ये? अशोकराव चव्हाण तुला शोभत करे? बापाने थोडं नाव कमवलं, मराठवाड्याचा जलनायक, नाथसागर केला, विष्णुपुरी प्रकल्प केला आणि रंडोळ्या तू बायका घेऊन घरामध्ये रंडोळ्यासारखं बायका घेऊन फिरतो रे. लाज वाटते रे मला अशोक चव्हाण तुझी. बापाने कमवलं, पोराने कमवलं असं असणारा अशोक चव्हाण तू तुझ्या जिंगाणीवर. आज या तालुक्यातील लहान लहान लेकरं शिकायला येतात, कॉलेजला येतात. लहान लहान लेकरं येतात, त्या लेकरांना छेडाछेडी करतात, त्यांना डिवचतात. ती टार्गेट पोरं आहेत, त्यांना छेडतात. मला सांगा प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला काही तक्रारच द्यावी लागते का? काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही करू शकत नाहीत का? मला सांगा या हरामखोरांचे तुम्हाला आठवण खेचता येत नाहीत का? हा माझा पोलिसांना सवाल आहे. तुम्ही कुणाची चाकरी करता? आणि कुठला तरी एलसीबी येतं, देशमुख साहेब इथे एलसीबी येतं 10 टाकतं लुटूपुटूची, एखादं किलो सोनं घेऊन निघून जातं, बाकी काही करत नाही. कुणीतरी सावकार काळजीपूर्वक आहे का? तुम्हाला माहित नसणारी गोष्ट सांगायला लागलं. मी जरी कुठं जरी असलो तर मला कळतं मी या उजव्या हातात टमरेल धरला की डाव्या हातात टमरेल दिसलं, मला पूर्ण खबर येत असते. आज कुणीतरी सावकार रेल्वे स्टेशनला फिरायला जातं. रेल्वे स्टेशनला कशाला जातात?
एक तर फिरायला जातात, नाही तर गांजा फुकायला जातात, नाही तर त्या बाळापूरच्या क्लबला जायला डायरेक्ट शॉर्टकटनं जातात, दुसऱ्या कोणा कामाला जायला माहिती आहे सगळ्याला. ते एक सावकार सकाळी फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर कुणीतरी तिथं गुंडा आहे, तो गुंडा एक रिव्हॉल्वर काढतो. सावकार लोकांनी ऐकावं, बीजेपीला मतदान करताना ऐका तुम्ही. एक रिव्हॉल्वर काढतात, त्या सावकाराच्या गळ्यातली साखळी काढतात, अंगठ्या काढून घेतात आणि हे पोचलेल्या अवैधंद्यांच्या गुंडांकडे अवैध शस्त्र असतात. आणि मला सांगा, या अवैध शस्त्रांची माहिती असताना तक्रार कुणाकडे द्यायची? अरे कुंपण शेत खाऊ लागलं तर तक्रार कुणाकडे द्यायची आहे? म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे, सावकार मंडळीनो, तुम्हाला लुटणाऱ्या या गुंडांच्या भारतीय जनता पार्टीला तुम्हाला मतदान करायचं आहे का? पैशांसाठी लेखी पडवल्या, बंदूक लावून तुम्हाला लुटलं तरी तुम्हाला मतदान करायचं? हा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. मला तर एक विचारायचं आहे, आज मी तुम्हाला सांगतो, बीजेपीच्या नेत्यांनी आणि बीजेपीनं आज संजय बियाणीचा खून केला. मी स्पष्ट सांगतो, हा संजय बियाणी व्यावसायिक नांदेडचा, याचा खून कोणी केलाय? बीजेपीच्या नेत्यांनी केला. जाहीररित्या सांगतो, आबरूनुकसानीचा दावा दाखल करायचा तर माझ्यावर करा, मी फेस करतो. चला, हा संजय बियाणी माहेश्वरी समाजाचा, मारवाड्याचा व्यावसायिक, याचा खून बीजेपीच्या नेत्यांनी केला. आणि बीजेपीला मतदान हा माहेश्वरी समाज करणार आहे का? पुण्या राठीचं आणि पुण्या डॉक्टर काकानीचं ऐकून कोणीतरी मारवाडी समाज मतदान करणार आहे का? हे राठी सेट आहे बघा. हे राठी सेट म्हणजे तांदूळाचं पोतं, बाजूला डांबराची टाकी, कॉम्बिनेशन बघा. हे एकच आहे. रिसेंट फोटो आहे, अजून फार अपडेट येते. हे दोघं एकच आहेत. सकाळी वेगवेगळे ए टीमला फिरायला, एक बी टीमला फिरायला, रात्री हे तांदळाचं पोतं, डांबराची टाकी एकत्र यायला. म्हणून पुण्याचं तरी ऐकून तुम्ही मतदान करणार आहात का? तर मला आता एक सांगायचं, राठी सेठ, तुमचा विषय आम्हाला आता लक्षातच घ्यावा लागेल. कारण याचा निर्णय झालेला. गंगाधर राजांना चिलकेवार, तुमचं जे गेट आहे ना वे ब्रिजचं, मॅडम पहिल्या झटक्यात करावं लागेल आपल्याला. राठी सेटचं जे गेट आहे ना, त्या गेटला आपल्याला आता मोकळा करावा लागेल, रस्ता करावा लागेल. चिलकेवार परिवाराला आताच आश्वासन आहे, सत्ता आल्यानंतर राठी वे ब्रिजचं गेट काढून घेऊन आमचा रस्ता पूर्ण करून तुमच्या कॉलनीला आम्ही न्याय देऊ. राठी सेट बस झालं तुमचं. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, व्यापाऱ्यांना आमचं संरक्षण असेल. व्यापारी बांधवांना मला सांगणार, पोलीस महासंचालक आहे बीजेपी, त्यांच्या वेबसाईट वरून कागद आणला मी. पोलीस महासंचालक राज्याचे, त्यांच्या वेबसाईट वर लिहिलेला आहे. ते काय म्हणतात वेबसाईटला? आम्ही सर्वांचे, विशेषतः वंचित, दुर्बल, महिला, अल्पसंख्याक, ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीवाले, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या आव्हानाला त्वरित व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ. हे वांझोटे आणि कुचकामी आव्हान आणि आश्वासन. तुमच्या डोळ्यात माती पडली का पोलीस महासंचालक? तुमच्या डोळ्यात माती पडली का की धर्माबाद परिसरामध्ये तुमच्याच पोलिसांच्या मूक संमतीनं आंतरराज्य सराईत गुन्हेगार मस्तीला आले? मटका, जुगार, सट्टा, क्लब, लॉटरी या गांजा, सीएच फायनान्स चालवून माय भगिनींचे आणि गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करायले. तरुणांचे खून आणि आत्महत्या होत आहेत. मग तुम्ही मजबूर करताय, तुम्हाला संरक्षण देताय. माझं तर म्हणणं आहे, आंतरराज्य गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना मोका लावला पाहिजे, पोलिसांचं एन्काउंटर झालं पाहिजे. हा माझा सवाल आहे. यासाठी माझं तर कधी वाटतं, यासाठी केला होता का स्वातंत्र्याचा अट्टहास? आपल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलं असेल का? हा मला प्रश्न पडतो. मला तर वाटतं दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची आपल्याला आता सुरुवात करावी लागेल असं मला वाटतं. मी तर सांगतो, आम्हाला गुंडांपासून संरक्षण नको आहे,
या धर्माबादच्या नागरिकांना पोलिसांपासून आता संरक्षणाची गरज पडलेली आहे. मी सांगतो या ठिकाणी, मी तर सांगतो भारतीय जनता पार्टी, तुम्ही त्यांचा जर जाहीरनामा पाहिला, शिवसेनेचा वचननामा असतो, वचननामा दिलेलं वचन पाळत असतं. भाजपाचा जाहीरनामा असतो, प्रत्येक जाहीरनामा पाहिला तर प्रत्येक जाहीरनामामध्ये असेल पोलीस रिफॉर्मेशन. त्याचा अर्थ असा आहे पोलिसांची अंमलात सुधारणा करायची, पोलीस सुधारणा करायची. थोडक्यात सांगतो, भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. आपल्या परिसराला स्वातंत्र्य मिळालं 17 सप्टेंबर 1948 ला. ज्यावेळेस 1857 बंड झालं, त्यामुळं लॉर्ड कॉर्नवालिस यांनी एक कमिशन नेमलं. ते कमिशनचं या ठिकाणी नाव होतं सर एच.एम. कोर्ट नावाचं कमिशन होतं. त्यांच्या रिकमेंडेशनला पोलीस ऍक्ट 1961 ला आणला आणि त्याचा उद्देश असा होता की रिबेलियन होऊ नये, सरकारच्या विरुद्ध, सत्तेच्या विरुद्ध बंड होऊ नये, म्हणून पोलीस व्यवस्था आली. त्यावेळेस होतो पोलीस स्टेट. 1950 ला भारतीय घटना अस्तित्वात आली. ही घटना अस्तित्वात आल्यानंतर लॉ स्टेट आपलं फॉर्म झालं. जी पोलिसांची जुनी मानसिकता आहे तीच मानसिकता आज आहे. कारण भारतीय घटनेच्या परिशिष्ट 7 मध्ये पोलीस अँड पब्लिक ऑर्डर या ठिकाणी आहे. माझं सांगणं की पोलीस रिफॉर्मेशन झाल्याशिवाय या पोलिसांची मानसिकता बदलणार नाही. आज भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारतीय घटना अस्तित्वात आली, पण ती मानसिकता तीच आहे की नागरिक म्हणजे आपले देशद्रोही आहे, या देशाच्या विरुद्ध बंड करणारी आहे, उठाव करणारी आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी पोलीस रिफॉर्मेशन, पोलीस आमूलाग्र सुधारणा विधेयक येणं आवश्यक आहे. आज माझी सर्वात पहिली मागणी आहे की धर्माबादला जे कोणी येईल, अध्यक्ष आपल्या आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर पहिलं निवेदन आमचं असं आहे की धर्माबादला हे MPSC वाले, हे हप्ते खाऊ DYSP आपल्याला नको आहे, ढिल्ले फेरीवाले पोलीसवाले आपल्याला नको आहेत. जो कोणी इथला DYSP येईल तो हा IPS ऑफिसर असेल, प्रोबेशनरी IPS ऑफिसर असेल. ही मागणी आपल्याला असेल. ते 5 नंबर देश आज पाहिला असेल चिंचोलीचा जुगाराटा चालू आहे, मुक्तपणे चालू आहे, कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे. चिंचोलीचा जुगाराटा चालू आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल धर्माबाद मध्ये अवैध धंद्यांची जत्रा भरते. मी लिहित नाही, BJPचं तरुण भारत लिहिते, मी लिहित नाही, जत्रा भरते. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी तरुणाई ड्रग्सच्या विळख्यामध्ये, मी लिहित नाही, तरुणाई ड्रग्सच्या विळख्यामध्ये धर्माबादची सापडलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल आज आनंद नगरामध्ये, भाऊचा तर बाळापूर मध्ये अन्नाचा पेड जुगार चालू आहे. आज जुगाराटे तुमचे चालू आहेत गोपनीयपणे. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आज तुम्ही धर्माबादची बर्बादी करून जे सत्यानाश केलाय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्री आहे, त्या पालकमंत्र्याला धर्माबादून हप्ते काही लाखांमध्ये मिळतात. लाज वाटते मला भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याला देखील पद म्हणजे आवळा देऊन कावळा काढण्याचा प्रकार, किती हप्ते मिळतात त्याची आकडेवारी आहे आमच्याकडे. पालकमंत्र्याला धर्माबादून हप्ता जातो. आणि आमचा सांगायचं असेल तुम्हाला, मी एक सांगतो गोष्ट की वाळू, काय मटका, काय गुटखा, काय गांजा, काय जुगार, काय ती दुरू, सर्व काही एकदम ओके, फर्स्ट क्लास बातमीच आहे. आज जर नटसम्राट असले असते तर कुणी घर देता का, घर म्हणलं नसतं. कोणी मर्द पोलीस अधिकारी देता का, मर्दा पोलीस अधिकारी. अरे कोणी चांगला आमदार देता का, आमदार असं म्हटलं असतं. आज अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांनी धर्माबाद परिसरामध्ये मटका, जुगार, सट्टामय केला. यांनी आपल्या धर्माबादवर राजेश पवार, अशोक चव्हाण, राजूरकरनी फार मोठे उपकार केले. कारण त्यांचं नाव धर्माबादच्या इतिहासामध्ये काळ्या शाईनं लिहिल्यासारखं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं. हे BJP नेहमी म्हणतात हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व. हे कसले हिंदुत्व आहे? हिंदूकडून हिंदूचीच अवैध धंद्यातून तरुणांचे, माय भगिनांचे संसार उद्ध्वस्त करणारं हे वेगळी हिंदुत्व या ठिकाणी आहे. आमचं वचन आहे
तुम्ही सत्ता द्या, हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, महिलांसाठी स्वयंरोजगाराचे आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र करू. आयात निर्यातीचं मार्गदर्शन असेल, पेन्शनर भवन असेल, बावन भवन असेल, शिक्षक भवन असेल, पत्रकार भवन असेल, भाजीपाला फळगाड्यावाल्यांचा प्रश्न आम्ही निकाली करणार, स्लाटर हाऊसचा आम्ही प्रश्न निकाली करणार, शिवराम सागरासारखा आम्ही प्रश्न निकाली लागणार, विज्ञान मंच उभा करणार, अपारंपरिक ऊर्जा सोलर पॅनलचे या ठिकाणी आम्ही निर्मिती करणार, प्राणी संग्रहालय जुरासिक पार्कच्या धर्तीवर आम्ही या ठिकाणी करणार, घरकुल योजना करणार, कुंठा गलीच्या नाल्यांचा प्रश्न जो उर्वरित आहे तो पूर्ण करणार, कुण्या गोरगरिबांच्या घरी जर मृत्यू झाला तर तासाभराच्या आत अंतविधी सहाय्य योजना म्हणून आम्ही 5,000 रुपये घरकुल देण्याची योजना देखील या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत. आज पार्किंगचा प्रश्न पार्किंग झोन नगरपालिकेचा असेल, त्याचबरोबर धर्माबाद फेस्टिवल असेल, आधुनिक व्यायामशाळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी ही महाराष्ट्रातली तर देशातली एक आधुनिक लायब्ररी या ठिकाणी असेल, या ठिकाणी MPSC साठी अभ्यासिका असेल, तरुणांच्या क्रीडा चळवळीसाठी क्रीडा चळवळ या ठिकाणी असेल, मुस्लिम भाजपला मतदान करणार नाहीत म्हणून भाजपची डुकरांची गुलाबी अवैधंद्यांची टीम, डांबराची गँग, अशोक चव्हाण, अमर राजूरकर, भाजपची बी टीम हा डाव ओळखा, भाजपची ए टीम दारू गँग, भाजपची बी टीम म्हणजे सट्टा गँग आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात द्या. गुत्तेदारांचा दास ही डांबराची टाकी आहे, दारू अशोक चव्हाण राजूरकरांच्या गॅसवर ही डांबराची टाकी जिवंत आहे. तरुणांना माझं सांगणं आहे, गुलाबी गँगला मतदान म्हणजे सट्ट्याला मतदान आहे, गुलाबी गँगच्या डुकरांना मत करणं म्हणजे आत्महत्याला मतदान आहे, तरुणांच्या खुनांना मतदान आहे, माय भगिनींच्या राख रोगोळी करणाऱ्याला ते मतदान असेल. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला सांगतो, दारूची डुप्लिकेट गुच्छ बसवून केंद्र सरकारचा एक्साइज आणि अबकारी कर बुडवणाऱ्या लेकरांना, चौथीच्या लेकरांना दारू पाजणाऱ्या तुम्ही रमेश गौडच्या बीजेपीला मतदान करणार आहात का? आज मला सांगा, आज ते दाखवले 5 दाखवले, आज बघा ताजा खबर सांगतो, हा धंदा समाजाचा बघून घ्या. आज की ताजा खबर, आज रमेश गौडच्या त्या कुत्त्यावर दारू पिऊन शिंदेच्या दुकानात मारून अशा या धंदा समाजाच्या माणसाला रक्तबंबाळ केलं. याला तुम्ही मतदान करणार आहे? निवडून येण्याच्या अगोदरच असं ठोकायलंय आणि निवडून आल्यावर काय करणार तुम्ही विचार करा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एवढंच नाही, ते रामनगरचं लेकरं तुम्ही ओळखता, याचं बोटच गेलं तुटून. काय चंदा मॅडम बरोबर आहे ना? याचं टेम्पोनं धडक मारली रमेश गौडच्या आणि याचा पाय तुटून गेला, बोट तुटून गेले, लावारीस पडले, माय रडायले, सगळं रडायले. लक्षात घ्या, रामनगरचं लेकरू आहे. आज निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदरची एवढी मस्ती आहे, याचा पायचा अंगठाच तुटून गेला, खाली पडून गेला. आज तुम्ही अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? बंधू भगिनींनो, घड्याळाच्या नादी लागू नका, पंजाच्या नादी लागू नका, सुटलं बघू नका, सुटलं बघू नका, नीचे ऊपर बघू नका. जिथे जिथे मशाल असेल, जिथे मशाल असेल, त्या मशाली समोर बटन दाबा, ही विनंती मी या ठिकाणी करायला आलेला. माझा 70 सेटला म्हणणार काय, 70 सेट हमारे आमदार को लेते क्या भाव में लेते हमारे आमदार को भंगार में, क्या भाव देते हमारे आमदार को, क्या बोले नहीं लेते. बघा, भंगार वाले पण आमदाराला घ्यायला तयार नाही. आणि घटना पा धर्माबादला माहित नाही, तेच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गोदावरीच्या हा येतात पाठवतात डुकरं, पोलिसांनीच पाठवलेलं असं आम्हाला माहित आहे. अंदर की एक बात है, डुकरों के साथ पुलिस है, महसूल है, हमको मालूम है साहब. घटना पा बाबे ब्रिजवरून कुंडालवाडीवरून एक मोटरसायकल येते आणि मोटरसायकल येताना एका शेळीशी टक्कर होते आणि तो तरुण मोटरसायकल वरून खाली पडतो आणि त्याच्या खिशातून रिव्हॉल्वर खाली पडतो. जबाबदारीने सांगायला, कुंडलवाडीवरून मोटरसायकलवर तरुण येतो, समोर शेळी आडवी येते, त्याला टक्कर लागते आणि त्याच्या खिशातून रिव्हॉल्वर खाली पडतं.
त्याला पोलीस स्टेशनला आणतात. दिवाळीची फटाक्याची बंदूक म्हणून गोलमाल पैसा छापून मोकळे झाले. मला सांगा काय पोलिसांचं सेटलमेंट आहे? मटक्या सट्ट्यांच्या गँगकडे अवैध शस्त्रास्त्र आहे, एखादी शस्त्र आहे. आज हे सगळ्यांना माहित आहे की तर रिव्हॉल्वर आहे. या डुक्कर गँगकडे एका हैदराबादच्या सिनेमाच्या डायरेक्टर कडून घेतलेलं एक सेकंड हँड रिव्हॉल्वर आहे. मी ही गोष्ट पोलीस महासंचालकांनी लिहिलेली आहे. तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट आहे. याला ओळखता का? नाव सांगा. 500 रुपये बक्षीस. आचारसंहिता संपणार सांगतो. याला ओळखता? हे आहे बक्कल नंबर 1928 विश्वंभर शंकरप्पा स्वामी. रिटायर झालाय. पूर्वी हवे धंद्याचा वसुली अधिकारी होता. बऱ्याच काम काय उद्धट वागतो, महिलांशी उद्धट वागायचा आणि ढेरी फुटेपर्यंत कमवलं. शेत झालं, घर झालं, सगळं झालं, बस झालं. खूप सण केले, याचे माकड झाले, खूप सण केले आपण. कायद्याच्या चौकटीत राहा. स्वामी 1928 तू कायद्याच्या चौकटीत राहा. आणि बारकाईनं तुझ्यावर लक्षात आहे कायद्याच्या अडकीत त्यात अडकलास तर चुरा करून बुकना करतो. लक्षात ठेव. पोलीस महासंचालकाला भेटतो. तुझ्या तक्रारी खूप आल्या, मस्तीला खूप आलास तू. रिटायर झालास, तुझं पोलीस स्टेशन मध्ये काही काम नसतं. सेटलमेंट दलाली करायचे, भाडखाऊ धंदे बंद कर, हे सांगतो तुला शेवटचं. आणि दुसरा आहे राधेश्याम मोपलवार साहेब. आपले राधेश्याम मोपलवार साहेब आपले माजी जिल्हाधिकारी नांदेड तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ उपाध्यक्ष. हे राधेश्याम महाराज एवढे खतरनाक आहे, ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला की त्यांना समृद्ध होते बघा. तसाच हात समृद्धी महामार्ग 48,000 कोटीचा नागपूरहून आला, थेट अशोक चव्हाणच्या डोक्यावर हात ठेवला आणि अशोक चव्हाण झाले समृद्ध. असे आमचे समृद्धी महाराज आहेत, ज्यांची चौकशी करायला देखील पीएमओ ऑफिस घाबरते. असे आमचे राधेश्याम महाराज आहेत. मला सांगा अजून एक गोष्ट सांगतो. तुम्हाला काळजीपूर्वक सांगायला ही गोष्ट तर नवीन सांगायला तुम्ही नेहमी लक्षात ठेवता मरेपर्यंत. अशोक चव्हाण आणि अमर राजूरकरांचा पैसे कमवण्याचा एक फंडा आहे, भारी फंडा आहे. त्याचा फंडा असा आहे, तुम्ही कोणता बी तालुका घ्या, धर्माबाद घ्या, उमरी घ्या, कोणता बी तालुका घ्या, त्या गावात काय करतात त्याचं उदाहरण मी धर्माबादचं देतो. हे लोक काय करतात ते बघते. पोलिस डुकरांची गाडी चालली जाऊ द्या, ते करतात, पाठवतात लोकांना. त्यांचं एक पॅटर्न आहे. यांनी काय करतात, एक आपल्याकडे परशुराम स्पोर्ट्स क्लब म्हणून आणलं, रजिस्ट्रेशन होतं भोकरचं, त्याला आणलंय तिकडं. नायगाव गट क्रमांक 84 गट क्रमांक 71 आहे, 40R आहे नायगाव धला. शिवराज स्पोर्ट्स क्लब म्हणून बाळापूरला आणलं, गट नंबर 84/3 बाळापूर. नावाला स्पोर्ट्स क्लब असतं. तुम्ही कोण्या तालुक्याचा याचा धंदा आहे? हे सगळं अशोक चव्हाण राजूरकरचा धंदा आहे. तुम्ही बिलोलीला जा, तिथं संतोष कुलकर्णी हेच डुकराचा धंदा करते. आणि तुम्ही धर्माबादला घे, हे मानधानी बोलवारचं डुकर हेच काम करते. तुम्ही कुठे जा? आणि यांचं काय आहे? याचं एकच आहे, नावाला स्पोर्ट्स क्लब उघडायचं. आणि या धंद्यामध्ये आपल्या एक धर्माबाद मार्केट कमिटीचा डुकर आहे दलाल, जो कलेक्टरच्या बंगल्यात असतो. सीसीटीव्ही फुटेज आहे माझं. एक मार्केट कमिटीचा आपला संचालक आहे, डायरेक्टर आहे. तो दलाल काय करतो, कलेक्टरच्या बंगल्यावर जाऊन लाच द्यायचं काम करतो, दलाली करतो, भडवेगिरी करतो आणि यांना लायसन्सच मिळवून देतो. त्याचा धंदाच ते आहे. आणि हे सगळं केल्यानंतर याच्यामध्ये करोडो रुपयाचे, म्हणजे दररोज किमान 2 कोटीचा व्यवहार चालतो. एक किती कोटीचा? 2-2 कोटीचा चालतो. आणि हाच पैसा हे बार्शीचे कोल्हापूरचे बायका आणून फिरवायला इलेक्शनला वापरतात, दुसरं काय करत. आणि याच्यामध्ये एक काम केलेलं आहे. मी स्फोट सांगायला, गौप्य स्फोट आहे. आचारसंहितेचे कॅमेरे चालू राहिले तर चालू राहू द्या, मला फेस करायची तयारी आहे. आयुष्यात 55 केसेस घेतलो, केसेसही शिल्लक राहिले माझ्या. मी एक तुम्हाला सांगतो, तिथे एक पार्टनर होता, त्याचं नाव होतं राम शेट्टी माणिकराव गणेश. परत एकदा नाव सांगतो,
राम शेट्टी माणिकराव गणेश याचा खून त्यांनी 72ला केला, त्याचा खून केला, त्याचं दाखवलं पोलीस स्टेशनला रेकॉर्डला की आकस्मिक मृत्यू. हे अमीरपेठ हैदराबादला राहतात, तो त्यांच्या क्लब मधला एक फायनान्सर होता. या हरामखोरांनी त्यांचा खून केलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मला सांगा, हे बामणाचे लोक बघा, परशुराम क्लब न असा जुगाराटा चालला तरी राग येत नाही. त्यांना म्हणलं की नाही आम्ही भाजपचे आहोत, आम्ही देवेंद्र फडणवीसचे आहोत. आम्ही त्यांना म्हणलं बामणाला की अरे तुम्ही मशालीला बटन दाबा म्हणलं तर 5दा जानवं बदलतील, 5दा गोमूत्रांना आंघोळ करतील, पण मशालीला बटन दाबणार नाही. छान तुमच्या आता परशुरामाच्या नावानं अपमान झाला तरी तुम्हाला काही वाटत नाही. आज परशुराम क्लब शिवराम क्लबाच्या नावानं आज या ठिकाणी हा तुमचा क्लब आहे ना, हा नायगावच्या धर्माबादचा क्लब आहे. हा बघा, हे नायगाव धर्माबादचं क्लब. आज काय चाललं तुम्ही कधी पाहिलं नसेल. आजचा व्हिडिओ पण आहे, बघू आता जमलं तर आज उद्यामध्ये मी टाकतो पोस्ट. हा क्लब आहे, दिसायला क्लब आहे, आजही चालू आहे आतून मधून चोरून, नावाला आहे. पोलीस स्टेशनची SP ची NOC नाही आहे. मी तुम्हाला सांगतो अजून दुसरा आहे, ते घेरे 7. त्याला ओळखता तुम्ही कोण आहे? ओळखता का कोण आहे? स्वीट मार्टचा मालक का? हे इटनकर आहे, जिल्हाधिकारी इटनकर, आणि सोबत विपिन इटनकर हे जिल्हाधिकारी. हा काकाने काय करतो, यांची तिरुपतीची टूर त्यानं स्पॉन्सर केली. काय केली त्यांनी? तिरुपतीची टूर स्पॉन्सर केली आणि टूर स्पॉन्सर करून कोरोनाच्या काळात देणगीचं नाटक करतो. कलेक्टरच्या घरी जातो, स्वतःचा कार्य अहवाल सादर करतो आणि आपल्या आवेदन करतो. केंद्रीय पथकाची धाड मारली आणि फडणवीसाच्या सोबत फोटो आहे. आणि केंद्रीय पथकानं धाड मारल्यानंतर फडणवीसाच्या घरी बघा, साले बदमाश आहे, साले सब एक ही गँग के है साले. आणि ती धाड मारल्यावर परत तयार, जयरामजी की काय करू सेवा मी. हा धंदा. आज तुम्हाला एक सांगतो, अजून एक सत्य घटना सांगतो. स्वामी समर्थ केंद्रातील निष्पाप निरागस सेवेकरी भक्ताचा गैरफायदा त्यांनी घेतला, गुन्हे दाखल केलं, अख्खं कुटुंब पुण्याला निघून गेलं, मुलांचं करिअर बर्बाद केलं. मिलिटरीत लष्करात जाणारी पोरं प्रायव्हेट कंपनीत खासगी कंपनीत काम केलं. लग्न झालेल्या मुलींना नोटिसा येत आहेत आजही, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं. एकीकडे मुलींच्या लग्नाला मदत करायची आणि दुसरीकडे त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं. कुठं फेटाल हे पाप काकानी. आज शेकडो गायी गोमात्यांच्या हाताने हे जर काम कोणी मुसलमानाने केलं असतं, त्याचं आयुष्य बर्बाद करून उद्ध्वस्त केलं असतं. आज यांचं हिंदू आणि बोगस असणारं यांचं हिंदुत्व आहे. ते महिलांचा अनाथ करणाऱ्या आधुनिक लाडक्या गद्दारनाथाची योजना आहे, लाडकी बहीण योजना गद्दारनाथाची. दारुडा नवरा तुला मारायला रोज पिऊन येत आहे, त्याच दारूच्या करातून ताई ही योजना तुला देतो आहे. दारूबंदी अगं ताई आता काही होणार नाही, अडचण आमची समजून घे. दारूबंदीसाठी मागे लागू नको, 1,500 दिले ताई, आता काही मागू नको, अशी असणारी गद्दारनाथाची योजना. आमदार साहेब, तुमचा गृहमंत्री दोस्त आहे, शिस्त आहे, मटक्या सट्ट्याचा धंदा नीट चालू द्या. ते 7 people मला सांगा, धर्माबाद रेल्वे स्टेशनवर एका महिलांचा बलात्कार होऊन खून झाला. खूप कमी लोकांना माहिती. धर्माबाद रेल्वे स्टेशनवर एका महिलेचा बलात्कार होऊन खून झाला. लक्षात, हे बलात्कारची घटना, 2 घटना घडल्या. एक बलात्कार होऊन खून झालेली घटना आणि एक दुसरी बलात्कार झालेली घटना, बरं का. पण कधी मला सांगा, विधानसभेमध्ये राजेश पवार तुम्ही प्रश्न विचारला का? कधी SP ला निलंबित करण्याचा प्रश्न, बडतर्फ करण्याचा प्रश्न मांडलाय का? आज मी सांगतो,
पोलीस निरीक्षक आलाय, याला ओळखता? धर्माला पोलीस निरीक्षक आलाय मुंबई क्राईम ब्रँचचा. मुंबई क्राईम ब्रँचचा पोलीस आला इथं. हा कुणाच्या प्रचाराला आलेला माहिती आहे का? याचं नाव आहे सूर्यमोहन नारायण कोलंबाड. आणि आज सट्टेबाजाच्या वाढदिवसाच्या होल्डिंगवर असतो हा. आणि हा अवैध धंद्यांच्या गुन्हेगाराबरोबर इंडोनेशियाच्या बालीला गेलेला होता. हा मास्टर माइंड आहे धर्माबादचा, लक्षात घ्या. हा बालीला इंडोनेशिया देशामध्ये गेला होता गुन्हेगारांबरोबर. हाच मास्टर माइंड आहे. हा प्रचाराला आलेला आहे. तो कुणाला आलेला आहे प्रचाराला? देवी गल्लीतल्या मटका किंगच्या प्रचाराला आलेला आहे. कुणाच्या मटकाच्या प्रचाराला? याच्या प्रचाराला आला. हे लक्षात घ्या. याच्या सोबत आहे तो. हा देवी गल्लीतला भाजपचा उमेदवार आहे, याच्या प्रचाराला आलेला आहे. धर्माबादचा मटका किंगाच्या प्रचाराला आलेला आहे. मला वाटलं हे पीआय एमपीएससी करून सुधारलं वाटलं, पण जुन्याच वळणावर आलेला आहे. कारण तेलुगू मध्ये म्हण आहे, पुटीनम गुणम सचिन दादा पोरू. म्हणून कुठं गेलं निवडणूक आहे? मला सांगा, एक पीआय येतो प्रचाराला, मटक्या किंगच्या प्रचाराला. कुठे गेलं निवडणूक आयोग? कुठे गेले शहाजी उमार? कुठे गेले पोलीस अधीक्षक? कुठे गेले आरो? कुठे गेले असिस्टंट आरो? आज मी तुम्हाला सांगतो की सत्तेच्या, आणि हा काय करायला लागला माहितीये का? हा साधा काम करत नाही. हा याच्या घरामध्ये आमच्या उमेदवाराला 5-5 लाखाचा आमिष दाखवतो. हा माणूस पीआय 5-5 लाखाचा आमिष देतो, आमच्या उमेदवाराला खरेदी करायचं काम करतो. त्याच्या घरामध्ये एक करण्याची चुंबडी चोरणारा कुंडोनारी पोलीस स्टेशन मध्ये त्या सेठजी बरोबर अटक झालेला जो अनूप कासलीवाला, तो देखील हरामखोर त्याच्यासोबत होता. आमच्या उमेदवाराला 5 लाखाचा आमिष देतो. कुठे गेले शहाजी उमार? मस्तीमध्ये सगळं चाललंय. मला एकच सांगायचं आहे, निवडणूक आयोग कुठे जर शिल्लक असेल, त्याला जर लाज लज्जा असेल, तर या पीआयला ताबडतोब गुन्हा दाखल करा, ही विनंती मी या ठिकाणी करतो. आज काय चाललंय? आज कोणीतरी पीएसआय गणेश कराडकर येतो, फिरून इथंच. काय गाठोड आहे आमच्या धर्माबादला? ते गणेश कराडकर 2 महिने जाते परत इथंच, फिरून इथंच जात फिरत. धर्माबादला काही गाठोड आहे का? आज तो इथे येतो. आणि कोणीतरी आहे कॉन्स्टेबल राजू घेवरे, बांधकाम आम्हाला परवानगी दिली, सभेची परवानगी दिली. पोट दुखू द्या, औषध देतो मी, काळजी करू नका. कोणाला बोलायचं बोलू द्या, मारो पुढे पाहू नका. याच्यामुळं कुणीतरी घेवायला येतो, परवानगीमध्ये काळ्या करायचं काम करतो. एकदा परवानगी दिल्यानंतर त्याच्यामध्ये खालीवर करायचं काम करतो. आज माझ्या व्यापारी बांधवांना सांगणार, तुम्हाला जर शांततामय पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं व्यापार या ठिकाणी खराब करायचे नसेल, तर शिवसेनेला साथ द्या. चोरा दरोडेखोरांच्या टोळीला तुम्ही साथ देऊ नका, ही विनंती मी करतो. आज तुम्हाला सांगतो, आमच्या पांडुरंग पांचाच्या विरोधामध्ये एक उमेदवार आहे. पांडुरंग पांचाच्या विरुद्ध उमेदवार आहे. तो सोशल मीडियाचा प्रमुख आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात. मी ट्विटरवर पाहिजे, नरेंद्र मोदी त्याला फॉलो करतात आणि तो सट्ट्याच्या गँग मध्ये आहे. नरेंद्र मोदी ज्याला फॉलो करतात तो सट्ट्याच्या गँग मध्ये. बघून घ्या फोटो, छोटासा गँग तो चेहरा तो राजवत मारत. आज शिरपोरे नावाचा माणूस, सायला शिरपोरे, तो आज सट्ट्याच्या गँग मध्ये आहे. ते धानमध्ये आज मुस्लिम कब्रस्तान, मुसलमानांना एकच सांगे, कब्रस्तान शादीखाना, दुसरं काहीच विकास नाही. आज त्या कब्रस्तानाची भिंत अगोदरच बांधलेली होती. अर्धी देशमुख साहेब कब्रस्तानाची अर्धी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यात काय केले, 49,93,000. आता बघा, अर्धी अगोदरच भिंत बांधलेली होती आणि किती 49 लाख बघा ना, 93,000 एवढे खर्च केले. बघा, मी भिंत बांधताना अगोदरच फोटो काढलो होतो, माझा फोटो पण आहे. तेव्हा अगोदरची थांबी भिंत आहे, त्याच्यावर भिंत चालू आहे आणि बेकूफ बनवायले.
असलेल्या भिंतीवर चढवायचं, त्याचे 50 लाख करून डांबराची टाकी भरायचा धंदा यायचा. हे बघा अगोदरच्या जुन्या भिंतीवर भिंत चढवलेली आहे. क्या करे बोले तर खबरा सांग करे 50 लाख काढून घेतली, डांबराची टाकी भरली. आज मला सांगा, आज कुठेतरी पैशाची बर्बादी करायची, आज मला सत्ता द्या आमच्या हातामध्ये. आज हे तेलंगणा बस स्टँड आपण आंध्र बस स्टँड म्हणत होतो, तुम्ही सत्ता द्या. आज तुम्ही पाहता म्हैसाळ डेपोहून जवळजवळ 50 फेऱ्या येतात, 25 फेऱ्या येतात, 25 फेऱ्या जातात. आमच्या मॅडमच्या, चंदा मॅडमच्या मशालीवर मतदान द्या. 10 फेऱ्या बाळापूर मार्गे जातील आणि 15 फेऱ्या नरतडे मार्गे जातील. केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, हे देखील मी तुम्हाला सांगतो. हा मला माहिती आहे बाळापूरचे आमच्या दंतुबार सांगायला वैकुंठ धाम सारखं बाळापूरला स्मशानभूमी पाहिजे. अरे ते तर कर्तव्य आहे, नगरपालिका केल्याशिवाय स्वस्त बसणार आहे का? म्हणून तुम्हाला सांगतो, एवढंच नाही तर बस डेपोसाठी देखील आम्ही पाठपुरावा करू. सर्पदंश, श्वानदंश झाला तर नगरपालिकेकडून मोफत लस इथं उपलब्ध होणार आहे. धर्माबाद शहरातील प्रत्येक नागरिकांचा मोफत विमा आम्ही या ठिकाणी काढू, हे देखील आम्ही या ठिकाणी सांगतो. ते 10 एक ते वर्णी सांगायला काय म्हणले, ते वर्णी नागभूषण काय म्हणले, माझ्यासह नातेवाईक यापुढे कधीही अनुसूचित जाती प्रभागातून निवडणूक लढविणार नाही. काय म्हणले, मी निवडणूक लढवणार नाही. कोण म्हणले, मी लिहिले पेपरला आलेला, मी याच्यानंतर लढवणार नाही. आता लढून बसले, लढवलं की मी मला सांगा. आणि पैसे वाटप करतात, लाज वाटत नाही आणि फक्त काहीच काम नाही, कुठलं निवेदन नाही, विकासाचं नाही, काय नाही. अशोक चव्हाणांची तळी उचलायची, जोडं उचलायचं, दुसरं काहीच काम नाही. एकच धंदा. अशा उमेदवारांना मतदान करू नका, हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि मी एका समाजाचा मेसेज पाहिला, नहीं मेरे जात का नगरसेवक चुन के देना चाहिए, जात की इज्जत का सवाल है बोले, जात की इज्जत. मला कळत नाही जातीचा माणूस नगरपालिकेच्या सभागृहात जाऊन काय करतो हे मला काही माहित नाही. मला एक सांगा, धर्माबादचं काय भलं होणार आहे? आपल्याकडे काय झालं माहितीये का, आपण चुकीचा आमदार निवडून दिला, चुकीचं बटन दाबवलं आणि हे भित्रा आमदार दिला, त्याच्यामुळे झालं. माझा एक सवाल आहे, अशोकराव चव्हाण, नांदेड जिल्ह्यामध्ये 111 किलोचं ड्रग्स पकडलं, हे कोणाचं आहे? माझा एकच साधा प्रश्न. खरं तर अशोक चव्हाणची जागा सीबीआय कोठडीत आहे, त्याच्या ढोकराची पिढ्या लाल करायला पाहिजे सीबीआय. इतकं स्पष्ट सांगतो. खरा चोर हराम करतो आहे, लक्षात घ्या, धर्माबादच्या बर्बादीचा. कारण ज्यांचे जे ड्रग्स आहेत, 111 किलो ड्रग्स या ठिकाणी अंमली पदार्थ सापडतात या ठिकाणी. आज हे ट्रक बघा, ट्रकमध्ये बघून घ्या. त्याच्यात ड्रग्स पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे फोटो आणले, हे ड्रग्सचे पोते. अशोक चव्हाण उत्तर द्या, राजेश पवार उत्तर द्या, हे ड्रग्स कुणाच्या बापाचे आहेत सांगा. धर्माबादला बेवकूफ बनवू नका. ड्रग्सचा धंदा चालवता लाज वाटायला पाहिजे तुमची. आज ड्रग्सचा धंदा करताय तुम्ही, अरे उद्या मला मुर्दा पाडतील, खून करतील, तुम्ही त्याची काळजी करू नका. एक बेळकोणी गेलं तर 100 बेळकोणी करून बरं राहतील, काळजी करू नका. बरं उमरीमध्ये ते काय केलं? उमरीमध्ये तेच चालू आहे, पुण्यात गांजाची विक्री. 14 ते 18 वर्षाचे पोरं गांजा फुकायचे. देवा, मी लिहिलं नाही, हे उमरीमध्ये तेच धंदा आहे. ते तर ड्रग्स तिथं पकडले नायगावच्या रोडला, हे उमरीचा धंदा. धर्माबाद तर बरबाद करून टाकून दिले कडूला. तुम्ही असा ढुंगणाला चुरका द्या मशालीचा, गड्डूला 42 पिढ्या लक्षात राहील, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, अरे आपल्या लेकरा बाळींचं ही ए टीम आहे, बी टीम आहे. आपल्या लेकरा बाळींचं आयुष्य उद्ध्वस्त करीत असेल, मटक्या सट्ट्यात ड्रग्स गांजा दारू शिंदीत बर्बाद करीत असेल, तर तुम्ही त्याला साथ देणार आहात का? हा प्रश्न तुमच्या समोर माझा आहे. आता धर्माबाद शिक्षण संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या हागल्या मुतल्या कार्यक्रमाला अशोकराव चव्हाण येतात की नाही? एसी मध्ये बसतात, भरतीचे सेटलमेंट करतात, निघून जातात की नाही? हागल्यात येते, मुतल्यात येते. एवढी मोठी निवडणूक असल्या तर धर्माबादला काय येत नाही? शंकरराव चव्हाणांनी एवढं नाव कमावलं, पोरांना मटक्या सटक्यात नाव बुडवलं, ते नाथसदरामध्ये आणि विष्णुपुरीमध्ये. खरी तर तुमची जागा सीबीआय जेलच्या कोठडीत आहे. या जगामध्ये
या जगामध्ये न्याय शिल्लक असेल, न्याय देवतेला जर थोडीशी तरी लाज असेल तर या पाप्यांना लवकरात लवकर जेल व्हावं. मला माहित नाही की अजून किती जणांचा मुर्दा आणि बळीचा नैवेद्य या पोलीस स्टेशनला पोलीस महासंचालकाला पाहिजे. आज किती जणांचा बळी या ठिकाणी पाहिजे म्हणजे यांचा आत्मा शांत होईल, यांचा लवकरात लवकर एन्काउंटर हो ही परमेश्वराला मी या ठिकाणी प्रार्थना करतो. बंधू भगिनींनो, यांचा एक पॅटर्न आहे, यांचं पॅटर्न आहे, धंद्यांचं पॅटर्न आहे. मटक्या सट्ट्याच्या पैशानं आत्महत्या खुनाने पैसे कमवायचे, मोठे मोठे गणेशोत्सव रचायचे, दुर्गामाता बसवायची, दांडियाची आरास मांडायची, चांगली दिसली की इशाऱ्यानं उचलायचं. हे मोठं पेडाल पाप हरामखोरांनो की उभी करून इथे एखाद्या भगिनीला म्हणजे तुम्हाला खरं वाटेल काय डांबराची काठी. अरे तुम्ही तर पत्रकारालाही सोडलं नाही ना रे हरामखोरांनो, लाज वाटते. भोकरच्या दाभड फाट्यावर नागरी नाचणारी औलाद, पैशाच्या जोरावर सुवरांची डुकराची औलाद हुतात्मा पानसरच्या भूमीमध्ये सत्ता अनुपाते. लाज वाटते मला या ठिकाणी. आज एखाद्या शिक्षिकेशी, एखाद्या पत्रकाराशी, एखाद्या विपन्न झालेल्या महिलेशी कसं वागायचं तुम्हाला आम्हाला काही माहित नाही का? अरे नवरा बायकोला सोडायला तयार आहे पण दारूला सोडायला तयार नाही, अशी अवस्था या धर्माबादची झालेली आहे. 34च्या लेकरांना तुम्ही दारू पाजता. महाराष्ट्राचा गृहमंत्री मुख्यमंत्री बुडाय त्याचा कार्टूनच काढाय बघा. त्याला दबू मुख्यमंत्री म्हणले, दबू गृहमंत्री. त्याचं कार्टून मी काढलंय, मार्मिकने प्रकाशित केलंय उद्धव ठाकरे साहेबांनी. हा याला ऐकूच येत नाही. धट्टे बसवलेले आहेत, पैशांचे धट्टे बसवलेले आहेत, अवैध धंद्यांचे धट्टे बसवलेला दबू मुख्यमंत्री हा गृहमंत्री आहे. आज मी तुम्हाला सांगा, हे हिंदुत्वाचे गप्पा करतायत. मला एवढं सांगा की राजेश पवार साहेब, हनुमान मंदिरामध्ये 2.5 लाखाची चोरी झाली. तुम्ही राम भक्त म्हणतात, हनुमानच तुमची लंका पाप्यांची जाळून टाकेल. लक्षात घ्या, त्या हनुमान मंदिराचा शोध लागला नाही. हनुमानच पोलीस स्टेशनला गेलेलं मी कार्टून काढलं होतं, जे मार्मिक छापलं होतं. हनुमानजीच गेले पोलीस स्टेशनला आपल्या धर्माबादचे. आणि मग आज तुम्हाला मी सांगतो की आज काय झालंय, भारताला स्वातंत्र्य मिळालंय. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो म्हणतो, पण काय झालं, हे 3 गिधाड आहे. हे 3 गिधाड आहे स्वातंत्र्यातले. हे 3 गिधाड काढले. हे 3 गिधाड कोण आहेत? त्यातला एक गिधाड आहे पत्रकार, दुसरा गिधाड आहे राजकीय पुढारी, तिसरा पुढारी आहे गिधाड आहे पोलीस, आणि खाली अस्थि पंजर पडलेला सापळा आहे सामान्य जनता. आणि या त्यांनी म्हणतात का, खूप जमेगा रंग जब बैठेंगे तीनों यार, अशी अवस्था या पोलीस स्टेशन आणि परिस्थितीने केलेला आहे. मला सांगतो, आज कुठला तरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणतो की मी प्रभू रामचंद्राची शपथ घेतो आणि खंबा आणतो की खंबा आणतो मला माहित नाही, नीट बोल रम्या. ते गुलाबी डुक्कर आहे. मी नाव नाही करतो, तुमचं हिंगाण नको, दुसरं काय करतो. स्वच्छता, अरे ते आपल्याला हे स्वच्छता, ही धर्माबाद नगरपालिकेची स्वच्छता. हे बघा, हे स्वच्छता. असं बक्कल झालेल्या करणाऱ्या तुम्ही नगरपालिकेच्या प्रशासनाला तुम्ही मतदान देणार आहात, सत्ताधाऱ्यांना देणार आहात. आज मला एकच सांगायचंय की आज कोणताही आमचा मजहब नाही. शिवसेना आमची जात आहे, आमचा धर्म आहे. आमचा कोणतीच जात नाही, आमचा कोणताच मजहब नाही. विकास हाच आमचा मजहब आणि जात आणि धर्म आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही विकासासाठी धडपडणारी माणसं आहोत. आज मला आनंद वाटतो, आमच्या तालुका प्रमुख मारुती कागोरे सारखा आज हिमतीनं 24 तास या शिवसेनेसाठी, आमच्या चंदा मॅडमसाठी रक्ताचं घाम ओततोय. बालाजी बनसोडे वर्ष 2 वर्षापासून पायानं आदू आहे, लंगा पाय घेऊन गल्ली फिरतोय. आज आमचा भद्रू आहे, आज दिवसाची रात्र करतोय, कोणता स्वार्थ काय नाही. आज आमचा भद्रू पाटील करतोय. आज राजू शिरामणे सारखा आमचा कार्यकर्ता आहे, आमचा कुरेशी सारखा आमचा कार्यकर्ता आहे, गणेश गिरी सारखे कार्यकर्ते आज रत्नागिरी साहेब मुंबईहून या ठिकाणी आलेत. आपल्या लेकरबाळाचा संसार सोडून इथं आले. मुलासाठी धर्माचं चित्र बदलायचं, याचा कुठलाही स्वार्थ नाही. आम्हाला त्या खुर्चीमध्ये बसायचं नाही.
बर्बाद होणारा धर्मभाग वाचवण्यासाठी तुम्हाला समजायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. बंधू भगिनींनो, मी पदाधिकाऱ्यांचं खरंच मनपूर्वक कौतुक करतो की हे सगळे झटून कामाला लागलेले आहेत. बंधूंनो, आम्ही परमेश्वराला आल्लाला एकच प्रार्थना करतो, ना इज्जत दे ना अजमत दे, न इज्जत दे न अजमत दे, न सूरत दे न सीरत दे, मेरे धर्मवाद के वास्ते ए रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. हे मी या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो. बंधू भगिनींनो, आज आपण कुठल्या जातीपातीला विकल्या जाऊ नका, सुट्टलू बट्टुलू करू नका, हिंदू मुसलमान करू नका, खालीवर बघू नका. सरळ आहे, सोपं आहे. जिथं जिथं मशाल दिसेल तिथलं तुम्ही बटन दाबा, हे सांगायला सुरेंद्र बेळकुणीकर या ठिकाणी आलेला आहे. पैशाचा महापूर येईल, त्यात तुम्ही वाहून जाऊ नका. घ्यायचं तर घ्या, द्यायचं तर काय आम्ही म्हणत नाही. एक दिवसाचं 5 वर्षाचं इलेक्शन होईल, पण घरामध्ये व्यसन होईल. आपल्या घरदार संसार उद्ध्वस्त करू नका, ही विनंती तुम्हाला करतो. अरे लुटो, अपने बाप का पैसा है. बॅग आणि एखादी, तर मला माहित आहे इराणीच्या त्या मंगल कार्यालयामध्ये राजेश पवारचे लोक उतरलेले आहेत. संस्थेचे नाव सांगायला पत्ता, बॅगा कुठे आहे त्याचा पत्ता सांगायला. थंडी असलं तर स्वेटर घ्या, मफलर घ्या, टोपडी घ्या, काही घ्या, पण त्या इराणीच्या मंगल कार्यालयामध्ये बॅगा आले. ज्यानं बॅग घेऊन लुटून पळून गेला त्याचा फुकट वकील मी सगळं चलतो. जितकं लुटायचं लुटा, पहिली फेरी आली, पण मला कळालं विद्यानगरला 1000 दिले, रामनगरला 5000 दिलेत. असं दुश्मनी करू नका म्हणा. म्हणून मला एवढंच सांगायचंय, एक भरारी पथक फिरायला उकटलं, पंचायत समितीचं भरारी पथक, रंडोळ पथक, काहीच करा चाल पैसे काढते चालेल काय रंडोळे साले हिरव्याच्या कसला पैसे पकडण्यात मला वाटलं राहुल तळे काय असेल, अविनाश कुमार, शहाजी उमार, आचारसंहिता, निवडणूक आयोग, पीएम सेशन, लय मोठे गप्पा, काय गद्याच्या गाणी गेला काय कसलं पैसा खुल्या वाटत चालू आहे, खुल्या सगळं चालू आहे. झक मारायला बोलत तसलं आचारसंहिता कशाला झक मारायला वकील झालं वाटायला आणि काहीच नाही. आपलं पैसे वाटत चालू आहे. मी म्हणलं सिंह साहेब भानू मॅडमला फोन केला तर फोन उचला ना. ते एसडीएम मॅडमचा तर पताच नाही. तहसीलदार मॅडम तर ते मुद्दाम शेळा लागते. तहसीलदार आपला सीओ पाहिला तर त्याच्या 24 तास हलवा साहेब एमएलए साहेब तेच चालू आहे. तुझं थांब, इलेक्शन मध्ये पहिली सुट्टा तुझी इथून धर्मामधून बारशीला करून टाकतात. आज मला एवढंच सांगायचंय बंधू भगिनींनो, सकाळी लवकर उठा, आपल्या परमेश्वराला प्रार्थना करा, अल्लाहला प्रार्थना करा. हे अल्लाह, हे परमेश्वरा मला बुद्धी दे, मला शक्ती दे, या धर्माच्या विकासासाठी, डुकरांची खांडोळी करण्यासाठी हातामध्ये मशाल दे. ही प्रार्थना आपल्याला परमेश्वराला आपल्याला करायची आहे. बंधू भगिनींनो, माझी आई नाही, बाबा नाही, कोणीच नाही. आज मला कोणीच नाही. आज माझा कुठलाही स्वार्थ नाही. मला तुम्ही आशीर्वाद, तुम्हीच माझे मायबाप आहात. मंगेश पाडगावकर कवी म्हणतात, येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं, हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं. म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. माझे बाबा दर निवडणुकीच्या वेळेस, माझे बाबा उर्दूचे ग्रॅज्युएट, रोज 2 उर्दूचे पेपर, 2 इंग्रजीचे, 2 हिंदीचे वाचायचे. दर निवडणूक आली की नेहरू चौकामध्ये मस्जिदच्या चौकात उर्दूत भाषण करायचे. आज ते या ठिकाणी नाही. आमच्या लहानपणापासून माझे वडील एक गीत म्हणायचे. आमचा प्रवीण लहाना भाऊ त्याला मांडीवर घ्यायचे, रोज एक गीत म्हणायचे. ते गीत, ती प्रार्थना ते म्हणायचे. ती प्रार्थना तुम्हाला म्हणणार आहे. बंधू भगिनींना आम्ही उठणार नाही, मारणार नाही, घेतलेल्या सेवेचा वसा आम्ही टाकणार नाही. बंधू भगिनींनो, हे मतदान दान, मतदान सत्पात्री करा, चांगल्या झोळीमध्ये द्या. आपलं मतदान वाया घालू नका, ही विनंती तुम्हाला करतो. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यावर ज्ञानोबांनी पसायदान मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्व सूर्य पाहो,
जोजे वांछिल तोते लाहो प्राणी जात, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. साने गुरुजी काय म्हणाले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, जयांना कोणी ना जगती दया अंतरी रडती, दया जाऊन सुख व्हावे जगाला प्रेमार पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, पदार्थी प्राणही द्यावे जगाला प्रेमार पावे. अशी प्रार्थना साने गुरुजींची होती. माझे वडील, खरंच सांगतो, माझे वडील, मला हे कदाचित हे गीत म्हणवल्या जाईल की मला माहित नाही, माझे डोळे भरून येतात, कारण हे गीत मी कधी म्हणू शकत नाही. पण माझे वडील आयुष्यभर आमच्या घरामध्ये गुणगुणत आले. ती प्रार्थना, या अल्लाहला आपण प्रार्थना करूया. ती प्रार्थना अशी आहे, लग पे आती है दुआ बनके तमन्ना मेरी, जिंदगी शब की सूरत खुदाया मेरी, दूर दुनिया के मेरे दम से अंधेरा हो जाए, हर जगह मेरे चमकने से उजाला हो जाए. वो मेरा दाम गरीबों की हिमायत करना, दर्दमंदों से जईफों से मोहब्बत करना. मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, निकल